नमस्कार मित्रांनो, मी रुपेश मोहिते रश्मी ॲग्रो फार्ममध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण प्युअर गावठी कुक्कुटपालन करतो अगदी मुक्त संचार पद्धतीमध्ये. हे बघा मित्रांनो, कोंबड्याने इथं खूप अशी झुंबड केलेली आहे. ते का झुंबड केलेली आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो. हे बघा मित्रांनो, आता त्यांना मी साईडला करत आहे. त्याचं कारण म्हणजे हे असं आपण त्यांना त्यासाठी गहू ठेवलेले आहेत. ते आपण कोंबड्यांना रोज मित्रांनो गहू भिजवून देत असतो. आणि त्याचा फायदा असा होतो आपल्याला की गहू भिजवून दिल्यामुळे त्याच्यातील जे कर्बोदके किंवा त्याच्यामधील जे व्हिटॅमिन असतात ते ॲक्टिव्ह होतात भिजवल्यामुळे. आणि त्यामुळे कोंबड्या कशा आवडीने खातात ते बघा तुम्ही इकडे कशी झुंबड केलेली आहे. आणि कसं आहे मित्रांनो की आपण हे भिजवून दिल्यामुळे 1 किलो जर त्याला आपण भिजवून दिले तर त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 ते पावणे 2 किलो गहू असा वाढत असतो. त्यामुळे कसं आहे थोडासा खाद्याचा खर्चही कमी होतो, खाद्यावर आपला नियंत्रण येतो. आणि तुमच्याकडे जर गहू मिळत असतील तर तुम्ही मित्रांनो नक्कीच त्यांना भिजवून द्या. बघा कशा आवडीने खाते ते. बघा डेमो बघा, लाईव्ह डेमो. आणि हे समोर जे ठेवलेलं आहे ते वीट आहे, कारण ते घमेलामध्ये आपण भिजवून टाकलेलं आहे. त्यामुळे ते घमेल पलटी होऊ नये म्हणून त्यासाठी ते वजन आपण एक वीट ठेवलेली आहे तिकडे. या साईडला पण बघा ते. आता त्यांना मी त्यांच्या जागेवर नेऊन ठेवणार आहे. हे बघा इकडे. आणि गहू भिजवून दिल्यामुळे त्यांना पचनास खूप मदत होते, लवकर पचतात. कच्चे जर गहू आपण सुके दिले तर ते पचायला वेळ घेतात आणि त्यांची डायजेस्टिंग सिस्टम असते ती खराब होऊ शकते. त्यामुळे आपण गहू भिजवून दिल्यामुळे खूप असं त्यांना पचनास मदत होते आणि फायदाही होतो आपल्याला. हे बघा मित्रांनो, आता आपण त्यांचं ते गहू उचलून त्यांच्या जागेवर व्यवस्थित ठेवणार आहोत. हे बघा खाली अशी ताडपत्रे हातरलेले आहे, जेणेकरून त्यांनी ते दाणे सांडवलेले असतील ते इकडे इतरत्र पसरू नये, खराब होऊ नये. चला तर दुसरी पण ठेवूया आपण. आता सकाळचे 8 वाजले मित्रांनो. आपण जरा त्यांना लेट सोडतो पाऊस असल्यामुळे. त्यामुळे त्यांना सकाळी थोडंसं आतमध्ये खाणं देऊनच आपण त्यांना बाहेर सोडतो. आता थोड्या वेळाने 9:30 वाजेपर्यंत आपण त्यांना बाहेर सोडणार आहोत. आणि आपण आपल्या कोंबड्या मोठ्या असल्यामुळे गहू भिजवूनच देतो आणि अख्खेच देतो. भरड काही त्याचं करत नाही आता सध्या. छोटी पिल्लं असतील तर त्यांना भरड करून द्यावी लागते, छोटा भरडा म्हणजेच. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं लोकेशन आहे मुक्काम नडवली, पोस्ट खांब, तालुका रोहा, जिल्हा रायगड. कोंबड्या आपल्या मोठ्या झालेल्या जर कोंबड्या कोणाला हव्या असतील, अंडी हवी असतील तर नक्की फोन करा मित्रांनो. धन्यवाद.